देशात शोककळा असताना सत्तेच्या खुर्चीसाठी दाखवलेली घाई अनेक प्रश्न निर्माण करते। 3 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर असताना उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची लगबग ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नव्हे तर राजकीय अस्वस्थतेचं प्रतीक ठरते। खरंच या खुर्चीची इतकी तातडीची गरज होती का? मुख्यमंत्री म्हणून एक सक्षम नेतृत्व हे डोलारे काही दिवस सांभाळू शकत नव्हते का? जर पद जाणारच होतं तर 8-10 दिवस थांबण्यात नेमकी अडचण काय होती? ही घाई व्यवस्थेच्या मजबूतीचं लक्षण नाही तर सत्तेतील अस्थिरतेची कबुली वाटते। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेली नाराजी ही वैयक्तिक मतभिन्नता नसून सध्याच्या सत्ताकारणावरची थेट आणि जळजळीत टिप्पणी आहे। शोक व्यक्त करण्याचा काळ बाजूला सारून सत्तेची गणितं मांडली जात असतील तर जनतेच्या भावनांना दुय्यम स्थान दिलं जात असल्याचं स्पष्ट होतंय। लोकशाही केवळ संख्याबळावर चालत नाही, ती संवेदनशीलतेवर टिकते। आज खुर्ची जिंकली गेली असेल पण प्रश्न हा आहे की या घाईत माणूस हरलाय का? आणि जर माणूस हरत असेल तर ती सत्ता टिकली तरी लोकशाही मात्र हरत आहे। याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।